नाशिकच्या सातपूरमधील श्रमिकनगर बसस्टँड जवळ काल घडलेल्या एका धक्कादायक प्रकारानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। युवा ऊर्जा फाउंडेशनचा वैकुंठ रथ गंगापूर येथून आशीर्वाद नगर परिसरात प्रेतविधीसाठी निघालेला होता। परिस्थितीची तातडीने लक्षात घेऊन चालकानं इमर्जन्सी सायरन वाजवला आणि याच सायरनवरून पुढे सारा वाद उसळला। माजी महापौर दशरथ पाटील यांच्या मुलानं रथाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचा आरोप देखील रथ चालकाने केला। काल माझ्या विषयी वैकुंठ रथ चालवत असताना एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्याच्यात मी सायरन वाजवलं होतं। त्याच्या मागचा दृष्टिकोन असा होता की मला वैकुंठ रथाचे 2 कॉल आले होते एकाच वेळी। तर मी एक अंत्यविधी गंगापूरला केली आणि दुसऱ्या कॉलला जाणार होतो। ज्ञानेश्वर बगडे आप्पा यांचा मला कॉल येत होता सारखा का दादा बॉडी रस्त्यावर काढून ठेवलेली आहे, 200 लोक उन्हातानात उभे, तर तुम्ही पटकन या। या हिशोबात मी चाललो होतो आणि महिंद्रा कंपनीच्या गेटासमोर अवजड वाहन म्हणजे आयसर असेल किंवा कंटेनर उभे असतात, त्याच्यामुळे मी तिथं सायरन दिला का मला जेणेकरून मी त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकेल। त्या अनुषंगाने मी तो सायरनचा आवाज दिला होता। तर माजी महापौर दशरथ अप्पा पाटील त्यांचे लहाना चिरंजीव रोहित पाटील यांनी तो व्हिडिओ माझ्या गाडीला आडवी गाडी लावून तो व्हिडिओ काढला होता आणि त्याच्यात ते मला विचारत होते का भाऊ तुला कोणी सायरन वाजवायची परमिशन कोणी दिली। तर मी विचारलं तुम्ही कोण मला विचारणारे। जर नागरिकांनी मला हा प्रश्न विचारला असता तर मी उत्तर दिलं असतं का बाबा सायरन मी या कारणामुळे वाजवलं। पण याच्यात ते नागरिक नसून इलेक्शन तोंडावर असल्या कारणाने त्यांनी मला ती गाडी आडवी लावली आणि सायरन का वाजवला हा प्रश्न विचारत होते। तर मी त्यांना विचारलं तुम्ही कोण मला विचारणारे। जर नागरिकांनी विचारलं असतं तर मी 100% सांगितलं असतं का मला वेळेवर पोहोचायचं आहे, मी सायरन वाजवलं। त्यानंतर अशी घटना आमच्या सोबत 4 ते 5 वेळा झालेली। माझा एक जोडीदार आहे, म्हणजे आम्ही 24 तास मोफत सेवा चालवतो। वैकुंठ रथ असेल, अँब्युलन्स असेल, अँब्युलन्स आमची पूर्ण महाराष्ट्रभर चालती आणि वैकुंठ रथ ही नाशिक जिल्ह्यासाठी आमचे जे मार्गदर्शक आहे दिनकर अण्णा पाटील किंवा युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोलदादा पाटील यांनी आम्हाला ती सेवेसाठी ठेवलेलं आहे। आणि मी घंटागाडी कर्मचारी असून 8 तास घंटागाडीवर काम करतो। त्यानंतर उरलेला वेळ मी जनसेवेसाठी मी स्वतः अमोलदादा आणि अण्णांकडे गेलो का अण्णा मला आवड आहे जनसेवेची, मला तुमच्या युवा ऊर्जा फाउंडेशन मध्ये घ्या, मी वैकुंठ रथ आणि अँब्युलन्स चालवू शकतो, माझ्याकडे लायसन पण आहे। युवा ऊर्जा फाउंडेशनचा वैकुंठ रथ 24 तास समाजसेवेसाठी उपलब्ध असतो। अशा संवेदनशील सेवेला वादाच्या भोवऱ्यात ओढण्याचा प्रयत्न होतोय का, यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहतंय।